आता वळूयात न्यूज टॉप 9 कडे। सुरुवातीला पाहूयात 9 मोठ्या बातम्या। महायुतीच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होणार। आज महायुतीच्या नेत्यांसोबत जागा वाटपासंदर्भात अमित शहांची बैठक। बैठकीनंतर कोणत्याही क्षणी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होणार। लोकसभेच्या 13 जागांवरून महायुतीचा तिढा कायम। 10 जागांसाठी अजित पवार गट आग्रही, तर शिंदे गटाचा 13 जागांवर दावा। शहांच्या दरबारी तिढा सुटणार का, याकडे लक्ष। मुंबईमध्ये लोकसभेच्या 6 पैकी 5 जागा भाजपला, तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता। दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकरांमध्ये लढत होणार, सूत्रांची माहिती। लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी 7 तारखेला जाहीर होणार। आज संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। बैठकीनंतर भाजपची दुसरी यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। 23 जागांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट। वंचितसोबत चर्चा करून जागा वाटपाचा मुद्दा पूर्णत्वास नेण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत। आज दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीची बैठक। बैठकीत प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी अजित पवार गटाची आज बैठक। बारामती, शिरूर, माढा, सातारा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा, तर कोल्हापूर, बुलढाणा, परभणी, अहमदनगर आणि गडचिरोलीचाही आढावा घेतला जाणार। लोकसभेच्या उमेदवारांबाबत भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक। पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारच्या उर्वरित जागांसाठी भाजपची बैठक। बैठकीला जेपी नड्डा आणि अमित शहा उपस्थित राहण्याची शक्यता। शरद पवार 9 आणि 10 मार्चला दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक होणार। महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील उमेदवारांवर चर्चा होणार, तर पवार गट महाराष्ट्रासह इतर 2 राज्यात निवडणूक लढवण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी ॲक्शन मोडवर। 7 मार्चपर्यंत विधानसभा मतदारसंघ निहाय, तर 10 मार्चपर्यंत लोकसभा बैठका घेण्याचे आदेश।